नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहतात TRJ. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे आणि त्यानंतर भारताचे नवे शिक्षण मंत्री झालेले आहेत प्रल्हाद जोशी. प्रल्हाद जोशी यांचं शिक्षण हे BA झालेलं आहे. प्रल्हाद जोशी यांच्या शिक्षणावरती बरेच जण कमेंट्स करत आहेत, की पहिले जे शिक्षण मंत्री होते त्यांचं शिक्षण यांच्यापेक्षा जास्त होतं आणि आता हे कमी आहेत किंवा त्यांच्या अजून बऱ्याच गोष्टीशी लिंक केलं जात आहे. पण माझं असं वैयक्तिक मत आहे, की आत्ताच काही गोष्टी आपण बोलू नये. जर ते कॅपेबल असतील, तर ते चांगलं काम करतील. मला असं वाटतं, की म्हणजे माझा हा वैयक्तिक विचार आहे, की आपल्या इथे भारतामध्ये जे काही पद आहेत, जे मिनिस्टर्स असे पद, सो अशा पदांसाठी काही क्वालिफिकेशन असायला हवी. म्हणजे काय होईल, की मी तुम्हाला सविस्तर सांगतो 1-2 मिनिटामध्ये. समजा भारतामध्ये हेल्थ मिनिस्टर आहे. तर हेल्थ मिनिस्टर हा डॉक्टर असला पाहिजे, लॉ मिनिस्टर हा लॉयर असला पाहिजे आणि फायनान्स मिनिस्टर हा इकॉनॉमिस्ट असला पाहिजे. सो एज्युकेशन मिनिस्टर त्यानं पण चांगलं उच्च शिक्षण घेतलेलं असायला पाहिजे. सो अशा प्रकारे जर आपल्या इकडे ही पद्धत जर लागू केली, तर कदाचित मी असं म्हणतो, की कदाचित भारतामध्ये एक रिव्होल्यूशन होऊ शकतं. आणि हे रिव्होल्यूशन पूर्ण जगभर पसरू शकतं. म्हणजे अडाणी कुणीच राहणार नाही. जे पण व्यक्ती पॉलिटिक्समध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांना असं वाटतं, की पॉलिटिक्समध्ये आपण करियर बनवू, तर त्यांच्यासाठी सुद्धा शिक्षण हे अनिवार्य होईल जाईल. आणि शिक्षण हे सर्वांनी घेतलंच पाहिजे. तर आपण अशा पद्धतीने सुद्धा शिक्षण घेऊ शकतो. सो ह्याचा फायदा काय होईल, तर ज्या काही पार्टीज आहेत, पॉलिटिकल पार्टीज, तर त्या पार्टीज तिकीट पण अशाच व्यक्तींना देतील ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे. आणि यासाठी प्रत्येक जण शिक्षण घेईल आणि चांगल्या-चांगल्या फील्डमधून शिक्षण घेईल. प्रत्येक फील्डमध्ये तो चांगल्या प्रकारे शिक्षण घेईल. का तर पुढे जाऊन त्याला मिनिस्टर बनायचं असेल तर त्याला हे क्रायटेरिया लागू पडेल. म्हणजे हा माझा फक्त विचार आहे. जर असं झालं तर किती छान. पण आपल्या इकडं काय बोलणार? कारण जे लॉ मेकर्स आहेत, तेच लॉ इम्प्लिमेंट करत असतात. म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर आपल्याकडे दोन्ही सेम आहेत. त्यामुळे सध्या तरी हा विचारच आहे आणि हा जर अंमलात आणायचा असेल तर ज्या प्रकारे आता जंजीसने आवाज उठवला होता, त्या प्रकारेच भारतातल्या सर्व व्यक्तींनी यावरती बोललं पाहिजे आणि मला असं वाटतं, की ही रील सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा. कारण हा विचार सगळीकडे पोहोचला पाहिजे. जर हा विचार सर्व ठिकाणी पोहोचला, तर ह्याच्यावरती डिबेट होऊ शकते, डिस्कशन होऊ शकते आणि त्याच्यानंतर एक हाच म्हणून नाही तर ह्याच्याशी रिलेटेड जो काही चांगला आहे निर्णय तो होऊ शकतो. म्हणजे आपले जे मिनिस्टर्स असले पाहिजे, ते सर्व एज्युकेटेड असले पाहिजे आणि जास्त शिकलेले असले पाहिजे. तेव्हा ते चांगली अकाउंटेबिलिटी घेऊ शकतात, असं माझं वैयक्तिक मत आहे. सो तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ते सांगू शकता. तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. जेणेकरून आपल्या भारताच्या विकासामध्ये अजून हातभार लागू शकतो. धन्यवाद.